पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकारी या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका. आजचा विषय आहे, मागील मनपा निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी धुळेकरांना फसवले. होय, अगदी बरोबर ऐकलं. मंत्री गिरीश महाजन यांनी मागील मनपा निवडणुकीत धुळेकरांना फसवले. नुसतं फसवले नाही तर विश्वासघात केला. यावर तुम्ही म्हणाल, काय फसवले, काय विश्वासघात केला? तर ऐका. मागील मनपा निवडणुकीत ठेकेदारांना तिकीट दिली, डांबर चोरांना तिकीट दिली, ज्याला कसलं व्हिजन नाही, स्वतःच्या घरात दुनियाभरची घाण असते, अशांना नगरसेवक बनवले, अशांना तिकीट दिली. तर ते आपली गल्ली, आपला वार्ड यात काय लक्ष ठेवतील, काय स्वच्छता ठेवतील? आणि मागील निवडणुकीत आपण मोठमोठी घोषणा करायचे म्हणून नागरिकांनी तुमच्या झोळीत 50 पेक्षा जास्त नगरसेवक टाकले. या संदर्भात आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात अग्रलेख लिहिला आहे. विशेष बाब म्हणजे राजेंद्र सोनार हे भाजपचे सदस्य आहेत, परंतु सत्य बोलायला, सत्य सांगायला, सत्य लिहायला भाजपचे पद हे राजेंद्र सोनार एखाद्या वेळेस बाजूला ठेवतात. म्हणून मी हा अग्रलेख तुमच्या समोर ठेवणार आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार त्यांच्या अग्रलेखात असं म्हणतात, धुळे मनपा निवडणुकीत धुळेकर खेळतात आंधळी कोशिंबीर, खेळ निवडून येतात ठग ठेकेदार लुटारू. लवकरच म्हणजे दिवाळी नंतर धुळे मनपाची निवडणूक होणार आहे. तशी ती गेली 21 वर्षापासून होत आहे, पण आजही धुळेकर जनता त्याच आवश्यक गोष्टीपासून वंचित. रोज पाणी असूनही पाणी मिळत नाही, कचरा गाडी रोज येत नाही, रस्ते होत आहे पण दर्जा नावाचा प्रकार दिसत नाही, मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर झालेली आहे. रोज सिव्हिल मध्ये 20 ते 25 लोक कुत्रा चावल्यामुळे इंजेक्शन घ्यायला येतात. निवडणुका घोषित झाल्या किंवा होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ठग ठेकेदार चरित्र नसलेले वारंवार पक्ष बदलून नवीन संसार थाटून उजळ माथ्याने राजकारणात आपली दुकानदारी चालवण्यासाठी निवडणुकीत विविध पक्षाकडून तिकीटे मिळवून नगरसेवक बनून शहराचा सत्यानाश करण्यासाठी सज्ज होतात. त्यांना साथ देणारे, टक्केवारी खाणारे मनपातच असतात. आपण सर्व भाऊ आणि टक्केवारी वाटून खाऊ असा धंदा होतो, म्हणूनच धुळ्याचा विकास होत नाही. याला जबाबदार मतदारच आहेत. यातील काही लपाछपी खेळण्यात माहीर असतात, सापडले की खंडणी देऊन उजळ माथ्याने फिरतात आणि तेच चारित्र्यहीन पुन्हा निवडणुकीत तिकीट मिळवून सक्रिय होतात, दल बदलून जागृत होतात. अशा राजकीय लोकांना या पक्षातून त्या पक्षात गेले तरी मानाचे स्थान असते. निष्ठावान बिचारे रेड कॉर्पोरेट टाकून पक्ष कधी आपली दखल घेईल या प्रतीक्षेत असतात आणि जनता आंधळी कोशिंबीर खेळ खेळत असते. जो जास्त फुली देईल त्याला मतदान करून मोकळे होते. यामुळे काय होतं, प्रत्येक कामात टक्केवारी 30-40% वाटप होते. यात अधिकारीही सामील असतात. त्यामुळे कामाचा दर्जा घसरतो. सुमार दर्जाची कामे झाल्याने जनतेला पुन्हा समस्यांना सामोरे जावे लागते. आंधळी कोशिंबीर शब्द यासाठी वापरला की सर्व बघूनही जनता डोळ्यावर पट्टी बांधून भ्रष्टाचारांना मत देऊन निवडून देते. राजेंद्र सोनार पुढे असं म्हणतात, आमच्या भागातील एक माजी नगरसेवक भेटले होते. मी म्हटलं, भाऊ यावेळी मैदानात आहात का? ते म्हणाले, राजू दादा, जोपर्यंत ईव्हीएम आहे लढायची इच्छा होत नाही. जर बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तरच निवडणुका लढेन. म्हणजे मशीन हॅक होते यावर विरोधी पक्ष ठाम आहे.
म्हणूनच सत्ताधारी पक्षाकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जो उमेदवार भेटतो तो म्हणतो भाऊ 30 लाख काढून ठेवले आहेत. पक्षही अशाच लोकांना तिकीट देतो, वरून वाटायलाही पैसे. यामुळे गेली 21 वर्ष त्याच समस्यांना धुळेकरांना सामोरे जावे लागत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार अनुप अग्रवाल यांना बदल करायची संधी आहे. त्यांचे काम चांगले असून पक्षात संघटनेत वर्चस्व आहे. सोबत जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजू बाबा, डॉक्टर सुशील महाजन सारखे लोक आहेत. विकास कामे सुरू आहेत. पाचकंदील मार्केटचे नूतनीकरण, फुले कॉलनीत महिलांसाठी मॉल, देवपुरात भाजी मार्केट, दसरा मैदानावर मार्केट अशी असंख्य कामे सुरू आहेत. हे राजेंद्र सोनार यांच्या मते, माझ्या मते नाही. असंख्य कामे सुरू आहेत किंवा सुरू होणार आहेत. त्यामुळे कामाच्या जोरावर ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवून विरोधकांचे तोंड बंद करण्याची नामी संधी चालून आलेली आहे. तसेच चांगले सुशिक्षित डॉक्टर, वकील, पत्रकार, समाजसेवक, पक्षातील निष्ठावंत अशा लोकांना तिकीट दिली आणि धुळेकरांचे डोळे उघडे ठेवून उली न घेता तरच नक्की धुळे शहराच्या समस्या सुटतील. म्हणून माझा सवाल असा उभा राहतो की खरोखर आपल्याला मंत्री गिरीश महाजन यांनी फसवले का? म्हणून सवाल असा उभा राहतो की मंत्री गिरीश महाजन यांनी जनतेला काय भूलथापा मारल्या आठवतं का? म्हणून माझा सवाल असा उभा राहतो की 1 दिवसाआड पाणी देणार होते, त्या 1 दिवसाआड पाण्याचं काय झालं? म्हणून माझा सवाल असा उभा राहतो की 50 पेक्षा जास्त नगरसेवक बीजेपीच्या झोळीत टाकले आणि हे दिवस आणले. म्हणून माझा सवाल असा उभा राहतो की नागरिकांना केव्हा कळणार की नेते मंडळी निवडणुकीत जुमला फेकतात? म्हणून माझा सवाल असा उभा राहतो की नागरिकांनी मतदानाचे पैसे घेतले म्हणून तुम्हाला अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. म्हणून माझा सवाल असा उभा राहतो की विजन असलेल्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहा, त्याचा चहा पण घेऊ नका, नाहीतर मग ये रे माझ्या मागल्या, मग पश्चाताप. म्हणून माझा सवाल असा उभा राहतो की ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याच्या मागे न लाग किंवा स्वतः नेता समजणाऱ्याच्या मागे न लागता विजन असलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा, तरच तुमची प्रगती होईल. अन्यथा तुर्तास इथंच थांबूया. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.